ही ना गव्हाच्या कुरड्या आहेत. चार 4-5 कुरड्या घेतल्या आहेत. 15 मिनिटं ना भिजू घातल्या त्या कुरड्या. त्याला ना तुम्हाला असं चमचमीत भाजी कुरड्याची बनवून दाखवते. भाजीला जर काही नसलं ना तुम्ही अशी भाजी बनवू शकता. चला मग तुम्हाला दाखवते कशी भाजी बनवायची ती. ती ना तापायला ठेवली आहे. त्यामध्ये ना 2 पळ्या तेल टाकून घेते. 2 पळ्या तेल. तेल ना तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. थोड्याशा मोहऱ्या टाकल्या आहेत आणि थोडेसे जिरे. कुरड्याची भाजी ना डब्याला सुद्धा देऊ शकता बरं का तुम्ही. एकच नंबर लागते कुरड्याची भाजी. दोन दोन ना कांदे कट करून घेतले आहेत. बारीक कट करून घेतले आहेत कांदे. पर्यंत कांदा ना तळून घ्यायचा. आपला कांदा ना छान असा लाल झालाय. आपण टमाटर टाकून घेऊ मध्ये. टमाटर ना एक कट करून घेतला आहे. छोट्या ह्याच्यामध्ये कट करून घेतला आहे. टमाटर ना लवकर मऊ होण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकून घेऊ. त्यामध्ये छान असं परतून घेऊ. बघू शकता तुम्ही. सुके मसाले ना टाकून घेते. लाल तिखट टाकून घेते आणि थोडीशी हळद. एवढेच मसाले टाकणार आहे मी. छान असं ना मसाले परतून घेऊ. आपला मसाला छान असं परतला. त्यामध्ये ना कुरडी टाकून घेऊ. कुरडी ना गव्हाची असली ना 15 किंवा 10 मिनिटं भिजवू शकता. पण तांदळाच्या कुरडीला तेवढा वेळ भिजू देऊ नका. 5 किंवा 6 मिनिटं जरी भिजली ना तरी चालतं. छान असं परतून घेऊ. तुम्हाला कशी भाजी वाटते ते ना कमेंट करून नक्की सांगा. त्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेत आहे. कारण पहिलं पण मीठ टाकलं होतं आपण. त्यामुळे ना थोडंच टाकत आहे. छान अशी भाजी एकच नंबर कुरड्याची. घेऊन जावा असते.